नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर। तर सगळ्यात पहिले सांगतो थोडंसं बॅकग्राऊंड नॉईज येऊ शकतो तो इग्नोर करा। सगळ्यात पहिले तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पॅन कार्ड 2.0 कशा पद्धतीने त्याला तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे भारत सरकारने पॅन कार्ड जे काही आहे ते ओरिजिनल होतं आपलं जे की तुम्हाला माहिती आहे ते अपग्रेड करून पॅन कार्ड 2.0 जे काही ते लॉन्च केलेलं आहे ते कशा पद्धतीने त्याला जी की प्रोसेस आहे सगळं काय सांगणार त्याला अप्लाय कशा पद्धतीतून करू शकता आणि ते पॅन कार्ड 2.0 ते कशा पद्धतीतून असणार आहे आणि काय बदल केला सगळं काय तुम्हाला डिटेल्स मध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो याला अप्लाय कशा पद्धतीतून करायचं आहे आणि आता तुम्हाला सांगतो पॅन कार्ड जे काही आपलं ओरिजिनल पहिले होते ते आता बंद होणार आहे, पॅन त्याला अपग्रेड करून पॅन कार्ड जे काही 2.0 हे लॉन्च होणार आहे। आणि तुम्हाला सांगतो हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठे तुम्हाला भेटणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून अप्लाय करू शकता का नाही सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। आणि पॅन कार्ड 2.0 मध्ये काय बदल आहे आणि पॅन कार्ड जे ओरिजिनल आहे त्यामध्ये काय बदल आहे दोन्ही मधला मी फरक सुद्धा सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्ही पॅन कार्ड 2.0 ला अप्लाय केले का नाही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही न्यूज तुम्हाला माहिती होती का नाही ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि कशा पद्धतीने पॅन कार्ड 2.0 ला अप्लाय करायचं पाहून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले सांगतो तुमच्या मोबाईलवरून तुम्ही अप्लाय कशा पद्धतीतून करू शकता ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आणि सर्च बारमध्ये तुम्हाला पॅन कार्ड 2.0 अप्लाय अशा पद्धतीतून सर्च करायचा। सगळ्यात पहिले तर इथून पुढला व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा कारण की तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जी की पॅन कार्ड 2.0 जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ते सांगतो। ते सर्च करून घ्यायचं ओके। सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिली तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने काहीसा इंटरफेस येईल बघू शकता जे काही वेबसाईट्स इथे येऊन जातील बघू शकता पॅन कार्ड 2.0 हाऊ टू सबमिट डिटेल्स ऑनलाईन गेट अपग्रेड पॅन कार्ड अशा पद्धती वेबसाईट समजा आपण या वेबसाईटवर क्लिक केलं ओके जी काही डिटेल्स सगळी भेटून जाईल तुम्हाला डिटेल्स जी की मागेल सगळे अप्लाय तुम्ही डिटेल्स जरी केले बघू शकता जी की वेबसाईट अशा पद्धतीने भेटून जाईल। सगळ्यात पहिले तर समजून घ्या यातील कुठली सुद्धा तुम्ही वेबसाईट ओपन केली जी की ऑनलाईन पॅन अप्लाय ही जी की वेबसाईट आहे समजा मी याच्यावर क्लिक केलं तर ही वेबसाईट कुठली आहे ती सुद्धा तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो पॅन कार्ड 2.0 जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला सांगतो अजूनपर्यंत जी की आहे सरकारने की पॅन कार्ड 2.0 ची जी की वेबसाईट आहे किंवा त्याला काय म्हणतात पोर्टल असतं ती पोर्टल अजून तर जी की इंडियात आपले म्हणजे अजून तर लॉन्च केलेलं नाही। जसं की समजा तुम्ही पॅन कार्ड नुसतं अप्लाय केलं तर तिथे तुम्ही 40 रुपये का 50 काहीतरी फी त्यांची भरली त्यानंतर तुम्ही अप्लाय केलं तर ते ओरिजिनल जे की तुमचं आत्ताचं पॅन कार्ड आहे तेच तुमच्या घरी येणार आहे। पॅन कार्ड 2.0 जर तुम्हाला हवा असेल तर ज्यावेळेस त्यांची जी की वेबसाईट येईल त्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेस तुम्हाला समजेल। आता तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर क्लिक केलं तर तुम्हाला जी की पॅन कार्ड 2.0 आहे तिथे तुम्हाला सगळी माहिती सबमिट होईल पण तुमचं पॅन कार्ड 2.0 आहे ते तुमचं भेटणार नाही। सगळ्यात पहिले सांगतो बरेचसे यूट्यूबर समजा आता आपण केलं बघू शकता यूट्यूबवर मी सर्च करतो जाऊन बघू शकता हे कॉपी केलं आणि तुम्हाला कशा पद्धतीतून समजा यूट्यूबवर किती व्हिडिओज भेटतील बघू शकता जी की पॅन कार्ड 2.0 अप्लाय मी नुसतं सर्च केलं आहे तर तुम्हाला यूट्यूबवर किती व्हिडिओज भेटतात ते तुम्ही बघू शकता स्वतः ट्राय करा। तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो पॅन कार्ड 2.0 जी की आहे बघू शकता इथे बघू शकता वेबसाईट बघू शकता जी की अप्लाय अशा पद्धतीतून करून घ्या बघू शकता पॅन कार्ड 2. असा अपग्रेड हो म्हणजे जी काय अशा पद्धतीतून करू पण आत्तापर्यंत तुम्हाला पॅन कार्ड 2.0 जी की आहे त्याची वेबसाईटच आलेली नाही जी की त्याला तुम्ही अपग्रेड अजून करू शकणार नाही। ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघू ज्यावेळेस तुम्ही समजा इथे टाकलं पॅन कार्ड अप्लाय 2.0 मी काढलं पॅन कार्ड अप्लाय ज्यावेळेस तुम्ही टाकलं बघू शकता पॅन कार्ड ऑनलाईन अप्लायवर तुम्ही क्लिक केलं जे की तुमचं ओरिजिनल जे की पॅन कार्ड आहे तेच तुमच्या घरी येणार आहे। पॅन कार्ड 2.0 जर तुम्हाला हवा असेल तर थोडंसं तुम्हाला थांबावं लागणार आहे त्यानंतर ते अपग्रेड तुम्ही तुमच्या तालुक्यावर जाऊन सुद्धा तुम्ही करू शकणार आहे किंवा लोकल दुकानात सुद्धा तुम्ही करू शकणार आहे किंवा मोबाईलवरून सुद्धा तुम्ही करू शकता। बघू शकता हे जी की पॅन कार्ड अशा टाईपमध्ये तुम्हाला चित्र दिसत असेल हे पॅन कार्ड तुमचे अप्लाय होणार आहे पण पॅन कार्ड 2.0 जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला थांबावं लागणार आहे। ज्यावेळेस त्यांची जी की वेबसाईट येईल किंवा पोर्टल ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही त्याहून अप्लाय करू शकणार आहे। आता कुठला जर तुम्ही व्हिडिओ पाहिला ह्या पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड अप्लाय करू शकता 2.0 तरी करू शकणार नाही आणि त्यात काय बदल झाला आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जे की इथे तुम्हाला पॅन कार्ड दिसत असेल त्याला जो काही QR कोड आहे तो तुम्हाला दिसत असेल तो एक QR कोडमध्ये काहीतरी बदल झालेला आहे। बऱ्याचशाच गोष्टी जी की पॅन कार्ड 2.0 मध्ये बदल झाला आहे ज्यावेळेस तुम्ही स्कॅन करशील त्यावेळेस सगळी तुमची डिटेल्स भेटून जाणार आहे। पॅन कार्ड 2.0 वर
असा कोड आहे तो कोड स्कॅन करशीला त्यावेळी तुमचे डिटेल्स सगळे भेटून जाणार आहे। अशा पद्धतीतून पॅन कार्ड 2.0 मध्ये बऱ्याचशाच गोष्टीचा बदल झालेला आहे, जे की गुगलवर तुम्ही पॅन कार्ड 2.0 विषयी माहिती जर घेतली तर इझिली तुम्हाला तिथे सगळी माहिती आहे ती भेटून जाईल। पण पॅन कार्ड 2.0 जर तुम्ही अप्लाय करायला गेला तर तुमचं होणार नाही, जे की तुमचं आत्ता आहे तेच पॅन कार्ड अप्लाय होणार आहे। तुम्ही 40 ते 50 रुपये घालून ते अप्लाय करू शकणार आहात। हाय हो, तुम्हाला समजलं असेल की पॅन कार्ड 2.0 जे की आहे ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे समजलं असेल। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।